बातमीत सत्यता हीच आमची ओळख। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांनी आज एकदिवसीय संप पुकारलाय। या एकदिवसीय संपाच्या आंदोलनात देशातील 25 कोटी कामगार तसेच 10 प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या असून या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। शहरातील कल्याण भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे। शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा क्यू माइन क्लब या ठिकाणी आल्यावर त्याचा समारोप करण्यात आलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। 25 कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे। रेल रोको, रस्ता रोको, सर्व फॅक्टरी, सर्व ऑफिस बंद राहणार आहे। हा आव्हान कशासाठी? हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही, कामगार आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही, हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे, हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे, हा आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढासळले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे। त्या कामगार वर्गाचे जे त्यांच्या धोरणाच्या विरोधात आहे, शेतकरी जे वर्ग आहे त्यांच्या धोरणाचा विरोधात आहे। आपल्याला देश वाचवायचं, संविधान वाचवायचं, लोकशाही वाचवायचं आणि हा 4 लेबर कोड जे आहे त्या 4 लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे, हे कॅपिटलिस्टिक दर्जाचे आहे, हे त्यांचा विरोध आहे। आणि इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचं हिसकून घेतलेला आहे। जिथे 100 कामगार होते आता ते 300 केले। आज टेक्नॉलॉजीमध्ये कुठे 100 कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, ESIC हे लागू होणार नाही, परमनंट कामगार होणार नाही। हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळेमध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत। इन्कलाब जिंदाबाद। जय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।